तर ह्या कमीत कमी 8 एकरावरती 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. खर्च झाल्यानंतर बाकी आता सगळ्यात सकाळपासून किंवा संध्याकाळपर्यंत आम्ही दररोज शेतात येतो. शेतात येणारे आम्ही कास्तकार आहोत. त्याच्यानंतर आता हे 8-10 दिवस झाले, 15 दिवस झाले सोयाबीन वाळून गेलं होतं. ते कापणीला आलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा पाऊस आला, पुन्हा अतिवृष्टी झाली, पुन्हा ढगफुटी झाली. त्याच्यामुळं त्याच्यात जे काही थोडंफार भेटणार होतं 1-1.5 क्विंटल किंवा 1 क्विंटल, तेही भेटण्यायोग्य नाही. त्याच्यासाठी आम्ही म्हटलं काय आता ह्या खर्च आपल्या अंगावर बसून घेण्यापेक्षा हे कापून पेटवलेलं बरं. आता ढगफुटी झाली, अतिवृष्टी झाली, याच्यामुळं सोयाबीन जे काही थोडेफार दाणे आले होते, त्याच्यामुळे हे जे दाणे होते हे सुद्धा काळे पडून गेलेले आहे. याच्यामध्ये काही असं काढण्यायोग्य सोयाबीन राहिलेलं नाही आहे. आणि आता आम्हाला जेण्यासाठी ही जागा तयार करायची आहे. याच्यासाठी आम्ही मजूर लावून पुन्हा आर्थिक भूर्दंड आम्ही स्वतःवर बसून घेत आहोत. आणि याच्यातून आम्ही चणा पेरू बा, याच्यानंतर आम्ही हे अपेक्षानं आता हे कापणी चालू करून बाकीचं सोयाबीन आहे ते जाळलेलं आहे आणि पूर्ण जाळण्याच्या मनस्थितीत आहोत. माझी सरकारकडं ही विनंती आहे की महाराष्ट्र शासनानं कमीत कमी शेतकऱ्याला द्यायचं असेल तर कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे. आणि तुटपुंजी मदत देऊन आमच्या शेतकऱ्याचं काही भलं नाही. त्याच्यामध्ये आमची एक प्रमुख मागणी आहे की कमीत कमी तुम्ही द्यायचं असेल तर आम्हाला सन्मान योग्य द्या. नाही तर ते 2-3 हजार रुपये देऊन काही आमचा सन्मानही होणार नाही ना. आम्ही तेवढे शेतकरी काही लाचार नाही आहोत. द्यायचं असेल तर सरळ मतानं चांगल्या पद्धतीनं द्या. हेक्टरी 50,000 ही आमची मागणी आहे.